नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. तर मित्रांनो, यासाठी GR सुद्धा येथे सरकारने निर्गमित केला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्याआधी या चॅनलवरती या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील. तर चला बघूया ही सविस्तर बातमी. तर मित्रांनो, ही बातमी पेपरातली आहे, आपण शेवटपर्यंत वाचावी. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 29 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सन 2024च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबत शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी, त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती. त्याचबरोबर त्यांची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती. त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. राज्य सरकारच्या या निर्णयाची कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे. राज्यातील निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना 2024 मध्ये खरीप हंगामाकरता 5,000 रुपये हेक्टरी अनुदान, त्यावेळेस 2 हेक्टरपर्यंत मर्यादित असे 10,000 रुपये एकूण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने छोटीशी माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.